स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या एक न्यू ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो. सर्वांना जय आदिवासी. सर्वांना आशा करतो मित्रांनो की तुम्ही देखील तुमच्या जीवनात चांगले असताल, खुश असताल मित्रांनो. तर मित्रांनो विषय असा झाला, मी सकाळी कुपन घ्यायला मित्रांनो सकाळीच आलो, कारण की आपलं 2 महिन्यापासून पेंडिंगला पडेल होतं मित्रांनो कुपन. चिठ्ठी काढून आणली, कसं मग मला बाहेर कामं होते मित्रांनो, त्याच्यामुळं काय जायला जमत नव्हतं. तर मित्रांनो आज आपला बाजार देखील आहे. ऊन पडलं होतं मित्रांनो बाहेर, त्याच्यामुळे इथंच थांबलो. हे बघा आपलं कुपन मी घेऊन आलेलो आहे. तरी 1 महिन्याचं बाकी आहे मित्रांनो. ते बोलले की उद्या या, तुम्हाला उद्या देतो, कारण की मशीनच थोडा बिघड झाला मित्रांनो त्याच्या थंब मशीनमध्ये. तुम्हाला बाहेरचा नजारा दाखवतो. हे बघा ऊन पडलेलं आहे मित्रांनो चांगलं जसं, कारण की निघायचं होतं घरी मला पण. तर जायचं आहे मित्रांनो घरी आता. म्हटलं थोडं ऊन उतरू द्यावा व मग जाता येईल म्हटलं मित्रांनो, आहे का नाही. हे बघा तिकडं असं हाफ डे असल्यामुळं मुलं खेळतात मित्रांनो तिकडे सावलीमध्ये. बघा तिकडं मुलं वगैरे खेळू राहिलेत. तर चला मित्रांनो मग निघू आपण. बराच टाईम होणार आपल्याला जायला. टोपी वगैरे घालून व निघू चला मग. तर मित्रांनो बाजार करून मित्रांनो बाजार वगैरे केला. अं, घरी गेलो मित्रांनो, बाजार वगैरे ठेवला आणि मग श्रीरामपूरला आलतो मित्रांनो. चेकअपला पण विषय असा झाला का, डॉक्टरचं आधी येऊन गेलते मित्रांनो. 3 वाजता डॉक्टर आले ना, आम्ही खूप उशिरा आलो. त्याच्यामुळं मग ज्या चिठ्ठीवर जुन्या चिठ्ठीवर गोळ्या होत्या ना त्याच घ्यावा म्हटलं. बघा तिथं मेडिकलमध्ये गेलेत पप्पा, मी थांबलोय बाहेर रोडच्या कड्याला. कसं श्रीरामपूर जास्त मोठं आहे मित्रांनो, त्याच्यामुळे आहे ना गाडीला आहे ना राखण थांबावं लागत हो. तुम्हाला तर काय माहीतच असेल काय परिस्थिती असते सिटी ठिकाणची. हे बघा श्रीरामपूर नगर परिषद आहे मित्रांनो समोर. इथं गाडी उभी केली मित्रांनो, म्हटलं थांबावं आपला आता एका साईडला. अंधार पडलाय मित्रांनो बराच. हे बघा ही पुरी ना पेठ आहे मित्रांनो. बाजारपेठ आहे ना पलीकडल्या दिशेला आहे मित्रांनो. याची बिल्डिंग दिसण्याच्या माग मोठी एक पेठ आहे. ही एक पेठ आहे मित्रांनो आडवी. ही एक आडवी पेठ आहे. तर तिकडं बघा समोर असन तिकडे आहे ना बाबळेश्वर रोड आहे मित्रांनो समोर. एका टायमिंगला ना तुम्हाला बाबळेश्वर रोड जर आपल्याला जायला जमलं ना तर जाऊ आपण बाबळेश्वरला. बाबळेश्वर वरून शिर्डीला देखील जाता येतं मित्रांनो, आहे का नाही. बघा मित्रांनो किती ट्रॉफिक आहे. 1 मिनिट पण असे गाड्या थांबते नाही मित्रांनो, नुसतं ये जाय चालूच राहते मित्रांनो गाड्यांची. बघा तिकडं पण लय आता तरी मित्रांनो गर्दी कमी झालेली आहे ना. तर दुपारच्या वगैरे टायमाला इतकी गर्दी राहते ना विचारू नका. हा बघा ते बघा ते तिकडं किती तिकडून ट्रॅफिक आहे. तिकडे एक मोठा हायवे आहे ना महाबळेश्वर रोडचा. हा बघा तिकडं पाव तिकडं लाईट दिसतात, गाड्या चालू आहे मित्रांनो. सर्व मित्रांनो इथं स्टोअरच आहे, सगळे दुकानाचे. खरेदारीच्या दृष्टीने मित्रांनो श्रीरामपूर राहुरीपेक्षा एकच नंबर बरं का. मोठमोठे दुकान आहे भरपूर असे. आपल्या मनाने पाहता येतात. आपल्याला नाही आवडलं तर दुसऱ्या देखील दुकानात जाता येतं. तसं राहुरीत काय एवढे दुकानं नाही. तर मित्रांनो कसं वाटलं मग श्रीरामपूर मित्रांनो. तरी मी तुम्हाला पुरं श्रीरामपूर नाही दाखवलं. कधी जमलं ना तर फिरवा आपण श्रीरामपूरमध्ये मित्रांनो. तर मित्रांनो घरी जायला आता टाईमच होईल मला. तर मी आजचा ब्लॉग इथे संपवतो मित्रांनो. भेटू पण पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये. सर्वांना जय आदिवासी. सर्वांना शुभ रात्र मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा, कमेंट करा मित्रांनो.